फेल्युअर पण म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकवते आणि म्हणजे फेल्युअर म्हणा किंवा तात्पुरत म्हणजे फेल्युअर असते ते त्यावेळी म्हणजे ती थोडं दिवस लई म्हणजे वाईट असते किंवा म्हणजे असं लई वाईट वाटते त्यावेळी. पण त्यानंतर थोडं पुढं आपण गेलो तर अजून आपल्याला बरं वाटते. ठीक आहे. आणि म्हणूनच मी आता बरं झालोय थोडं मेंटली. त्यामुळेच म्हणलो की बोलूया काय की हे मॅकबुक पण घेतले मी ॲपलचं कधी बरं. हे पण 22 ऑक्टोबरला घेतले. पण त्यानंतर त्याचा व्हिडिओ पण कधी टाकला नाही. बघा ही टेस्ट आहे काल मी टेस्ट द्यायला चालू केलीच आणि ही 50 क्वेश्चन आहे ते सोडवलेलं आहे. तर ह्यात मला आणि एक नवीन सुरुवातच बाबा आधीपासून करतोय व्यवस्थित लायब्ररीला जाऊन म्हणा किंवा वेलकम चॅनेल. आणि आधी म्हणजे ह्या रूमवर हा पहिलाच व्हिडिओ आहे. ह्याच्या आधी शूट केलेला पण तो डिलीट केला व्हिडिओ. आपण रूम बदलली. ठीक आहे. म्हणजे आता रूम का बदलली तर त्या रूमवर मला एकटंच राहायला लागायचं. म्हणजे रेंट पण कमी होतं पण रूमवर एकटंच राहायला लागायचं आणि त्यामुळे थोडं अभ्यास थोडा कमी व्हायचा. आणि जरा अजून अभ्यासाला म्हणजे चांगली सिरियस पोर असली तर अजून फायदा होतो म्हणून म्हणलो की आता इकडं शिफ्ट होऊया. ठीक आहे. त्यामुळे इकडे मी शिफ्ट झालो. इकडं जी मित्र आहेत ती आपल्या महाराष्ट्रातलीच आहेत. त्यामुळं ते अजून बरं वाटते महाराष्ट्रातली असल्यामुळे की असं म्हणजे दिल्लीत आहे असं किंवा असं जास्त घरची बिरची आठवण येत नाही कोल्हापूरची. आपल्या महाराष्ट्रातली मित्र असल्यामुळे त्यांच्यामुळे बोलणं चालणं असल्यामुळं असं म्हणजे भारी वाटते. भारी म्हणजे असं अलोन फील होत नाही. त्यामुळे म्हणतो की आपण इकडे शिफ्ट होऊया. का तर मी तिथे एकटं राहायचो रूमवर. डिस्टर्बन्स कुणाचा नसायचा पण असं एकटं वाटायचं. असं जरा निगेटिव्हिटी राहायची असं आहे. आणि असं दिल्लीत राहिलोय तर म्हणजे बाकीच्यांच्या पण पिअर लर्निंग जी म्हणतोय की नाही ते पण म्हणजे असं मला शिकायचं आहे. म्हणजे बाकीच्या पोरांच्याकडं पण जी सिनियर बिनियर आहेत ना यांच्याकडं. त्यामुळे म्हटलं की जरा पोरांच्यात शिफ्ट होऊया. एकटं म्हणजे किती करणार. आणि आजपासून मी म्हणजे कालपासूनच लायब्ररी पण लावली आहे. ठीक आहे. तर आजपासून मी जातोय पण. ठीक आहे. म्हणजे आत्ताच मला लायब्ररीत जायचं आहे. पण म्हटलो की एक चांगला व्हिडिओ होतोय तर करूया. लायब्ररीचा विषय म्हणजे की जुलैमध्ये लायब्ररी होती माझी. ठीक आहे. जुलै 2024. पण त्यामध्ये दिल्लीत जो इन्सिडेंट झाला होता ते बेसमेंटमध्ये पाणी वगैरे शिरलेलं त्यामुळे इथल्या सगळ्या लायब्ररी बंद झाल्या बेसमेंटच्या. आणि काही चालू झाल्या पण त्या मला पसंत नव्हत्या. ठीक आहे. त्या मला पसंत नव्हत्या म्हणून मी रूमवरचा अभ्यास करायचो आणि रूमवर पण एकटं राहायचं असल्यामुळे मला काही रूमवर कोणाला डिस्टर्बन्स नव्हता. ठीक आहे. त्यानंतर जुलै ऑगस्ट मी रूमवर अभ्यास केला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये माझी सीजल झाली. सीजल नंतर मी घरी गेलो. ठीक आहे. सीजल नंतर घरी गेलो 2 महिने तिकडंच टायफॉईडची ट्रीटमेंट वगैरे झाली. त्यानंतर मी ऑक्टोबरमध्ये परत आलो. ऑक्टोबरमध्ये परत मी रूमवर एकट्याच अभ्यास केला. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अभ्यास केला. मग तेच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पण थोडं अभ्यास कमी म्हणजे कळायला लागलं की अभ्यास थोडा कमी होतोय किंवा चालढकल होत्या. मग त्यापासून चाललेलं की लायब्ररी बघायची आहे. पण आणि असं झालं की लायब्ररी म्हणजे पसंत नव्हती. ती मिळाली नव्हती लायब्ररी. मग आता शक्यतो म्हणजे ती मिळते सीट मिळते आणि त्या लायब्ररीत जी म्हणजे मला जशी पाहिजे आहे त्या ठिकाणी ती सीट मिळते. तर आता मग ती लायब्ररी चालू करतोय. जवळजवळ लायब्ररीची फी म्हणजे मंथली फी आहे ₹2200. डिपॉझिट वेगळं. पण ठीक आहे जाऊ दे पैसा पण जे करायला आलो आहे ते आपल्याला ह्यावेळी करायचं आहे. आणि सोबत ह्यावेळी म्हणजे जो मागल्या वर्षी आपण फेल्युअर झालो तो पण अनुभव आहे आणि तो बी मी शेअर करेल. आणि एक नवीन सुरुवातच बाबा आधीपासून करतोय व्यवस्थित लायब्ररीला जाऊन म्हणा किंवा बाकीचं रूमवर पण अभ्यास आता करतोय. थोडा काय विषय नाही. इथं पण रूमवर अभ्यास करू शकतोय. आता इथं बघितलं ही रूम म्हणजे अकेलीच आहे आणि इथं पण काय कोणाला डिस्टर्बन्स नाही. त्यामुळे इथं पण मी रूमवर पण अभ्यास करू शकतो. पण अजून जरा फोकस पद्धतीने व्हावा यासाठी सगळं चालू आहे. ठीक आहे. आणि मेन म्हणजे फेस कॅम पण व्हिडिओ येत नाहीत का तर मी सगळी त्याला तयारी अशी करायला लागते थोडी. त्यामुळं त्या आयपॅडवरच व्हिडिओ करणं म्हणजे बरं वाटते. का तरी असं करायचं म्हटलं की सगळं कॅमेरा लावा, लाईट वगैरे सगळं सेटिंग करा, त्यानंतर थोडं एडिट करा. त्यामुळे त्यात जरा वेळ चालला असं वाटते. त्यामुळं फेस कॅम व्हिडिओ कमीच करतोय किंवा कमी म्हणजे टाळतोय पण व्हिडिओ करतोय. ठीक आहे. आणि ह्यातनं म्हणजे अनुभव पण येतोय. आता हेच मी प्रिलिमबद्दल थोडं बोलणार आहे. पण ते मी प्रिलिमबद्दल बोलणार आहे ते हिंदीत बोलणार आहे. ठीक आहे. हिंदीत का बोलणार आहे माहिती आहे का? मराठीत आपला ऑडियन्स कमी आहे आणि जर खरोखर चॅनल मोठा करायचा असला किंवा मला पण मोटिवेशन पाहिजे तर तो हिंदीची जर चॅनल केला तर तिची रीच वाढते. असं आहे. नुसतंच मराठीत केलं तर म्हणजे एवढं होत नाही ते. असं आहे. त्यामुळं हिंदीतच करेल इथून पुढे व्हिडिओ. आणि एक तर एक ठरवेल. ठीक आहे. एक तर एक हिंदी तर हिंदीच करेल. म्हणजे वाटतंय ते मराठीतनं बोलावं पण त्याला व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात त्यामुळे अजून मोटिवेशन कमी होते. ठीक आहे. तर माझा UPSCचा मागल्या वेळेचा अनुभव आणि आता मी काय करतोय किंवा कसं मी आता स्कोर वाढवला ते पण सांगतो. तसं तुम्हाला जास्त ही टेस्ट आहे. ठीक आहे. ही काल टेस्ट मी सोडवल्या. काल आता कसं लावू मी एकच आता हे मला सगळं कटबीट करायला पाहिजे त्यामुळं आता हे बघा ही टेस्ट आहे. काल मी टेस्ट द्यायला चालू केलीच आणि ही 50 क्वेश्चन आहे ते सोडवलेलं आहे. तर ह्यात मला किती स्कोर आला आहे? 55 स्कोर आला आहे 100पैकी. 100पैकी 55 म्हणजे 200पैकी 110. तर असं ही टेस्ट आहे. त्यामुळे ह्या टेस्ट पण मला सोडवायचं. आणि आता म्हणजे अजून एक अनुभव म्हणजे एक चांगला मित्र आहे त्यांचा चांगला स्कोर आला आहे प्रीला. तर ते मला म्हणतात की तुला सांगतो सगळं कसं कसं काय काय करायचं आणि त्यानुसार तू ठरव की तुला काय करायचं आहे. असं म्हणजे मला कॉपी पेस्ट करू नको की मी सांगतोय तसं कर. पण ते म्हणजे तसं कर म्हणजे तुला कसं करायचं आहे त्यातनं तू ते शिकून कर. म्हणजे नुसतं कॉपी पेस्ट म्हणलं कुणाला सर ब्लाइंडली फॉलो नको करू फुल. पण तुला जे वाटते ना ह्यातलं ह्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तू केल्या नव्हत्यास आणि आम्ही केल्या म्हणून आमचा स्कोर जास्त आला तर ते तू कर. तर
त्यांनी म्हणजे कालपासून त्याला सांगितलं की किती टेस्ट पेपर सोडवायचे किंवा काय, तर मी म्हणजे ठरवले की दिवसाला म्हणजे 2-2 पेपर सोडवायचे. ठीक आहे, म्हणजे 50 क्वेश्चनचा एक पेपर असतो म्हणजे हा, तर याचं डेली 2-2 पेपर सोडवायचे. आता हा काल एक झाला आहे, तर आजचं मला 2 सोडवायचे. म्हणजे अजून टेस्ट, कालची टेस्ट 2 आणि आजची टेस्ट 3-4. हे टेस्ट 1च आहे, म्हणजे कालपासून चालू केले आणि स्कोर तसा आला आहे. त्यामुळे हे डेली 2-2 टेस्ट सोडवायचे आहेत. अजून रिव्हिजन वगैरे बरंच काय काय म्हणजे असं करायचं आहे. त्यामुळं एक म्हणतो की चांगला व्हिडिओ टाकूया, की नवीन काय तर सुरुवात आहे आणि काय चालू आहे चॅनलवर ते सांगूया, किंवा विषयाचं काय झालं. व्हिडिओ म्हणजे करू वाटतात पण वेळ कमी मिळतोय किंवा असा विषय आहे. आणि ते पण सांगेल अजून, म्हणजे चॅनलवर हा पण व्हिडिओ आलेला नाही की हे मॅकबुक पण घेतले मी ॲपलचं. कधी बरं, हे पण 22 ऑक्टोबरला घेतले, पण त्यानंतर त्याचा व्हिडिओ पण कधी टाकला नाही, असं झालंय. म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्यात पण मी चॅनलवर काय म्हणजे कधी सांगितलं नाही किंवा काय नाही, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या सांगितलं. लॅपटॉप पण बऱ्याच मित्रांना घ्यायला, तर त्याबद्दल मी सांगेल की ह्या लॅपटॉपचा काय रिव्ह्यू आहे, किंवा हा घ्यावा का. 70,000चा लॅपटॉप आहे आता ॲपल मॅकबुक एअर M1, हे तर तुम्हाला दिसेलच. तर हा लॅपटॉप आहे, तर याचा अनुभव बी सांगेल की कसा लॅपटॉप म्हणजे चांगला आहे घ्यायला, किंवा काय कुणी घ्यावा कुणी घ्यायला नको असा आहे. आणि अजून म्हणजे हीच 25 मेला परीक्षा आहे. आणि HMP व्हायरस, आता ते पण काल होतं, पण ते काय बोलण्यात अर्थ नाही. ते काय व्हायरस बिरस म्हणजे ठीक आहे, ते चालत राहते, पण त्यांना म्हणजे डिस्टर्ब व्हायचं नाही स्टडी. का तर हे म्हणजे मेन म्हणजे मला घरातनं फोन आला होता मम्मीला की काय व्हायरस बिरस आहे, कोरोनासारखं होते का काय. तर नाही म्हटलो असं काही नाही, फक्त जरा म्हणजे अफवा वगैरे असतात. ठीक आहे, त्यामुळं हा पुढचा म्हणजे हॉनेस्ट अपडेट काय आहे ती सांगतोय मी. आता 2:30 वाजले, मला जेवायला जायचं आणि मी तर मेस बंद होईल. ठीक आहे, तर येणारा व्हिडिओ प्रीबद्दल थोडं सांगेल, आणि कंटेंट प्री म्हणजे UPSC संबंधितच येईल. UPSCच्या प्री संदर्भात काही काही रिव्हिजन व्हिडिओ टाकल, काही रिव्हिजन व्हिडिओ टाकल. ठीक आहे, हिंदीतच टाकल. तर वाटलं मला मराठीतून हा कंटेंट टाकायला आहे. आता एन्शियंट मेडिवलबद्दल मराठीतून कोणी बोललेलं नाही आणि मला पण ही माहिती मिळाली नव्हती, तर मी ती पण सांगेल. कुणबी इन मराठवाडा, तर तिकडे ते कसं सर्टिफिकेट काढायचं ती पण एक माहिती मिळाली आहे. एका मित्रानं काढलाय, तर ती डिटेल माहिती मिळाली. ती जर मला अजून माहिती मिळाली तर मी त्यावर एक डिटेल फुल व्हिडिओ टाकल. ठीक आहे, की मराठवाड्यातला विषय काय आहे. पश्चिम महाराष्ट्रातला तर विषय जो मी काढला तो सांगितला आहेच, पण मराठवाड्यातला पण एक विषय आहे, एक GR आहे. त्याच्या थ्रू ती मदत घेऊन त्या GRचा एक काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर त्याबद्दल पण सांगेल. ठीक आहे, आणि असा आहे विषय. आणि व्हिडिओ कमी येतील शक्यतो, आपण टॅबवर व्हिडिओ करेल. ठीक आहे, टॅब आहे तिकडं. आणि तुम्हाला सांगितलेच. आणि ह्यावेळी प्री म्हणजे आहेच, आता जास्त बोलत नाही, माझं काम आणि माझं टेस्टच बोलतील. ठीक आहे, तर बराच बदल झाला आहे. ठीक आहे, बराच बदल झाला आहे. बऱ्याच गोष्टी फेल्युअर पण म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकवते. आणि म्हणजे फेल्युअर म्हणा किंवा तात्पुरत म्हणजे फेल्युअर असते ते त्यावेळी म्हणजे ती थोडं दिवस लई म्हणजे वाईट असते, किंवा म्हणजे असं लई वाईट वाटते त्यावेळी. पण त्यानंतर थोडं पुढं आपण गेलो तर अजून आपल्याला बरं वाटते. ठीक आहे, आणि म्हणूनच मी आता बरं झालोय थोडं मेंटली, त्यामुळेच म्हणलो की बोलूया काही गोष्टी. ठीक आहे, आणि असं मी हॉनेस्ट बोलतोय, जी स्क्रिप्ट वगैरे काय काढत नाही किंवा काय अजून काही करत नाही. पण जो अनुभव आहे माझा तो रेकॉर्ड मी करून ठेवतोय, का तर मला पण पुढं अनुभव बघायला म्हणजे भारी वाटते, किंवा अजून त्यावेळी मला अजून मोटिवेट वाटते, किंवा त्यावेळी पण मी अजून गोष्टी शिकतोय की मी कसा आलो, कुठं आलो आणि काय झालोय. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि बाय.